जय शिवराय मित्रांनो, आज आपण आलेलो आहे सह्याद्रीतील असा एक किल्ला की ज्याला निसर्गाचं सौंदर्य लाभलेलं आहे। आज आपण आलेलो आहे किल्ले हरिश्चंद्रगडावर। हा किल्ला कळसुबाई शिखराच्या जवळ येतो। हा किल्ला पुण्यापासून जवळजवळ 165 किलोमीटर अंतरावरती आहे। हा किल्ला ट्रेकिंगसाठी खूप अवघड आहे। आम्ही सकाळी 5:30 ला या किल्ल्यावरती चढायला चालू केले। हा किल्ला चढायला अवघड असल्यामुळे पायथ्यापासून केदारेश्वर मंदिरापर्यंत जायला 2 ते 2.5 तास लागतात। आमच्या ग्रुपने जय भवानी जय शिवाजी या घोषणा देत किल्ला चढायला चालू केला। किल्ल्याचं निसर्गरम्य वातावरण आपल्या डोळ्याला शांतता देतं। या किल्ल्यावर सुंदर असा पाचनाई धबधबा आहे। त्याचप्रमाणे मुळा नदीचा उगम देखील आहे। या ठिकाणी आपल्याला विविध प्रकारची फुले पाहायला मिळतात। त्यात 7 वर्षातून एकदाच उमलणारे कारवी, सोनकी, लाल आघाडा, बंबाकू, पंडा, सदाफुली इत्यादी प्रकारचे फुले पाहायला मिळतात। या किल्ल्याला ज्या मंदिरामुळे ओळखले जाते ते आहे हे हरिश्चंद्रेश्वर मंदिर। या मंदिरामध्ये हरिश्चंद्रेश्वराचे पिंड व पितळाचा नाग देखील आहे। या मंदिराचे कोरीव काम एकदम अद्भुत आहे। या मंदिराच्या आसपास भरपूर कातळात कोरलेल्या गुहा देखील आहेत। या गुहेमध्ये विठ्ठल रुक्माई, गणपती अशा भरपूर देवी देवतांचे मंदिर देखील आहे। हे आहे या गुहेतील विठ्ठल रुक्माईचे मंदिर। ही आहे या किल्ल्यावरील मुख्य गुहा केदारेश्वर गुहा। या ठिकाणी 5 फूट उंच असलेली पिंड आहे। या गुहेला पहिले 4 खांब होते, त्यातील फक्त आता 1 खांब सुव्यवस्थित आहे। हे 4 खांब आपल्या 4ही युगांना प्रतीत करतात, त्यात सतयुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि कलियुग। हे आहे हरिश्चंद्रेश्वर मंदिरासमोरचे गणपती मंदिर। या ठिकाणाला सप्ततीर्थ पुष्करणी असे म्हणतात। याच ठिकाणावरून मुळा नदीचा उगम झालेला आहे। मंदिराच्या वरच्या बाजूला चालत गेल्यानंतर तुम्हाला वरती गेल्यावरती काही असे प्रकारचे दृश्य पाहायला मिळतात। हे ठिकाण अगदी कास पठारासारखे प्रतीत होते। तिथून पुढे चालत आल्यावरती आपण कोकणकडा या पॉइंटला येतो। सकाळची वेळ होती आणि धुके असल्यामुळे आम्हाला कोकणकडा व्यवस्थित पाहायला मिळाली नाही। पण या ठिकाणावरील दृश्य कधीही न विसरणारे आहेत। तिथून खाली आल्यानंतर या ठिकाणी हरिश्चंद्र शिवलेणी आहेत। या ठिकाणावर दगडावरती विविध कोरीव काम केलेले आहे। त्याचप्रमाणे दगडात कोरलेली चूल देखील पाहायला मिळते। या गुहेमध्ये 6 फुटी गणपतीची कातळात कोरलेली मूर्ती आहे। किल्ल्यावरून उतरत असताना आम्ही पोहायचा आनंद घेतला। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि स्वराज्य भ्रमंती चॅनलला सबस्क्राईब करा। जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे।